चला आपण 11 पासून 99 पर्यंतचे पाढे कसे तयार करायचे हे पाहणार आहोत. गुड मॉर्निंग. चला आज आपण एक नवीन ट्रिक पाहणार आहोत. म्हणजे तुम्हाला पाढे पाठ करायला आवडतात का? पाढे पाठ करायला आवडतात, पण पाठ करणं सोपं आहे का? पुन्हा 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 त्या पाड्यांची गोकमपट्टी करावी लागते, मग तुम्हाला ती पाढे पाठ होतात. त्याऐवजी जर तुम्ही स्वतः पाढा तयार केला तर तो पाठ करण्यामध्ये तुम्हाला एक वेगळीच मजा येईल. बरोबर आहे की नाही? तुम्ही पाढे कुठपर्यंत पाठ करता? 20 पर्यंत, 30 पर्यंत. पण 30च्या पुढचा पाढा तयार करायचं म्हटलं की मजा येईल की नाही? मग आता आपल्याला 11 पासून 99 पर्यंतचा कोणताही पाढा तयार करायचा म्हटलं तरी तो पाढा तयार करता येणार आहे. शिकायचं का तुम्हाला मग हे? पण त्यासाठी एक अट आहे. पहा कोणती अट आहे त्यासाठी? त्यासाठी आपल्याला 9 पर्यंतचे पाढे आले पाहिजेत. किती पर्यंतचे पाढे आले पाहिजेत? 9 पर्यंतचे पाढे पाठ असले की आपण 99 पर्यंतचा कोणताही पाढा तयार करू शकतो. चला आपण पाहूया एक पाढा तयार करून. तुम्ही मला सांगा मी कोणता पाढा तयार करू? 56चा पाढा. तुमचा पाठ आहे का कोणाचा? नाही. ठीक आहे, आपण 56चा पाढा तयार करू. कितीचा पाढा? 56चा पाढा. आपण पाहूया 56चा पाढा. आता 56चा पाढा तयार करायचा म्हटलं की आपल्याला कोणता कोणता पाढा आला पाहिजेत? 5चा पाढा आणि 6चा पाढा. ठीक आहे, आपण 5चा पाढा अगोदर लिहून घेऊ. तुम्हाला येतोय 5चा पाढा म्हणायला? सुरू करा म्हणायला. लिहिला आपण, म्हणजे 5चा आणि 6चा पाढा लिहिला. याच्यावरून आता आपल्याला 56चा पाढा तयार करायचा आहे. तर काय करायचं याच्यामध्ये सुरुवातीला लक्षात घ्या. हा 5चा पाढा म्हणजे 56 मधला दशक स्थानचा पाढा आहे आणि हा 6चा पाढा म्हणजे 56 मधल्या एकक स्थानचा पाढा आहे. मग 56चा पाढा तयार करताना आपल्याला काय करायचं? 6च्या पाढ्यामधला जे जे एकक स्थानचा आहे ते एकक स्थान या ठिकाणी लिहून घ्यायचं. आपल्याला काय करायचं? एकक स्थान लिहून घ्यायचं. म्हणजे पहा इथं एकक स्थान किती? 6. किती आहे? 6. मग इकडं 5 आणि 6च्या अगोदरचा दशक 0 आहे, म्हणजे तिथं 0 लिहित असतो आपण. 0 6 म्हणजे 6. मग 5 अधिक 0 किती होईल? 5. 5 अधिक 0 5 झाले 56. आता यातला एकक स्थान आपण लिहून घ्यायचं इकडं. किती? किती आहे? 2. आता एकक स्थानचा अंक 2 इथं लिहून घेतला. आता इकडं किती आहे? 10 आणि इथला दशक स्थानचा अंक यांची बेरीज करायची. 10 आणि 1 11. 10 आणि 1 11. आता तसंच पुढं पण करायचं. पहा इथं 8 आहे एकक स्थानचा, तो 8 लिहून घेतला. आता बेरीज इकडची कशाची करायची? 15 आणि 1 ची. 15 आणि 1 किती झाले? 16. 15 आणि 1 16. आता इथं किती लावावं लागेल आपल्याला? 4. एकक स्थानचा अंक 4. बेरीज करायची 20 ची आणि 2 ची. किती झाले? 22 झाले. 224. इथं 0. बेरीज कशाची करायची? 25 आणि 3 किती? 28. इथं किती लिहायचा? 6. बेरीज करायची 30 आणि 3 किती? 33. इथं घ्यायचा 2. बेरीज करायची 35 आणि 4 39. 35 आणि 4 39. इथं घेतला 8. बेरीज करायची 40 आणि 4 44. इथं घेतला 4. बेरीज करायची 45 आणि 5 50. हा इथं घेतला 0. बेरीज करायची 50 आणि 6 56 झाले 560. बघा बरं, 5चा पाढा लिहिला, 6चा लिहिला आणि तयार कितीचा झाला? 56चा. 56 एके 56, 56 दुने 112 असा आपल्याला तो पाढा म्हणता येईल.
म्हणजे हा तुम्ही चेक करून पाहू शकता, एकदम बरोबर आहे. म्हणजे 11 पासून 99 पर्यंतचा कुठलाही पाडा आपल्याला या पद्धतीने तयार करता येईल. मग तुम्हाला जमेल का पाडा तयार करायला? कोण करतंय पाडा तयार? बरेच जणांना येईल तो, पण ठीक आहे. मानसी पाडा तयार करते. आपण पाहूया आता मानसी पाडा कसा तयार करते. चल ये. आणि आता तुम्ही मानसीला सांगायचं कोणता पाडा तयार करायचा. विचार मानसी त्यांना. 42चा पाडा. काय करावं लागेल? सुरू कर. हा ले. का पाडा तयार? कितीचा पाडा तयार केला? 42चा. बघा 42 1 42, 42 2 84, 42 3 126. तुम्ही हा चेक करून पाहू शकता. अशा पद्धतीनं कुठलाही पाडा 11 पासून 99 पर्यंतचा कुठलाही पाडा तुम्हाला तयार करता येणार आहे. तर आवडली का नाही तुम्हाला ही ट्रिक? छान आहे ना?